महाराष्ट्र के जालना जिले में मौसमी किसानों ने जिला अधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया। खराब मौसम से फसलों को भारी नुकसान होने के कारण किसानों ने तत्काल मदद की मांग की। क्या है पूरा मामला, बताएंगे आपको डीसी न्यूज इंडिया की खास रिपोर्ट में। जालना जिले में मौसमी उत्पादक किसानों ने जिला अधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया। मौसम के बदलाव के कारण फसलों को भारी नुकसान होने पर किसानों ने मदद की मांग की। किसानों ने बताया कि कई दिनों से जारी मौसम की खराबी की वजह से मौसमी की फसल बुरी तरह से प्रभावित हुई है। किसानों ने ट्रैक्टरों से पानी लाकर अपने बागों को बचाने की कोशिश की, फिर भी फसल को नुकसान होने से उन्हें भारी आर्थिक घाटा हुआ है। आज आम्ही मोसंबीचा आमचा खूप नुकसान होत आहे। जवळपास फळबागाचे विमे भरपूर शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, परंतु एवढं नुकसान देखील होऊन आज शासन असू द्या, सरकार असू द्या, त्या जे फळबागाचे जे नुकसान व्हायला लागले, जे मोसंबीचे गळ आहे तिचं कोणतंही नुकसान किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आज आम्ही टँकरनं याला पाणी घातलेलं आहे मोसंबीला। जीवाचं रान म्हणजे टँकरला अक्षरशः 10-10, 20-20 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे। शेततळ्यातून पाणी भरलं, शेततळ्याचं पाणी नाही राहिलं। त्याच्यानंतर खूप म्हणजे डोक्यावर भांडणं पाणी घालून मोसंबीचे पिकं जळू गेलेले आहेत। आज आता वरून नैसर्गिक संकट म्हणजे जसं मोसंबीची गळ व्हायला लागली, तरी देखील आता शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, जे फळबाग विमा जो भरलेला आहे तो मिळाला पाहिजे, पण सरकार कोणतंही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। शासन देखील लक्ष द्यायला तयार नाही। आणि जर एवढं नुकसान, जर आज तुम्ही मोसंबीचा भाव जर बघितला, 8,000 रुपये टन आहे, 6,000 रुपये टन, 10,000 रुपये टन, 12,000 रुपये टन, आणि जर एक एकर मधून जर 2-2 आणि 1-1 टन 4-4 टनाचं जर नुकसान होत असेल, तर सरकारने याकडे कुठेतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळवून द्यायलाच पाहिजे। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। किसानों का कहना है कि उन्होंने फसल बीमा तो भर दिया था, लेकिन उन्हें अब तक किसी प्रकार की सरकारी सहायता नहीं मिल पाई। इसीलिए उन्होंने जिला अधिकारी कार्यालय के सामने मोर्चा निकालकर सरकार से तत्काल मदद की मांग की है। साथ ही किसानों ने चेतावनी दी कि अगर जल्दी ही उनकी समस्याओं का समाधान नहीं हुआ तो वे सड़कों पर उतरकर रास्ता रोको आंदोलन करेंगे। राजन राहटकर और गजानन सामनाथ उगले जैसे किसान नेताओं ने सरकार से तुरंत हस्तक्षेप करने की मांग की है, ताकि मौसमी उत्पादकों को उचित मुआवजा और समर्थन मिल सके। आज या ठिकाणी आम्ही सरकारला निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिलाय की जालना जिल्हा हा भारतामध्ये सर्वाधिक मोसंबी पिकवणारा जिल्हा आहे, आणि या जिल्ह्याची जर या गळीपासून म्हणजे प्रचंडपणे नुकसान होत आहे, तरी देखील या सरकारला लाज वाटत नाही की शेतकरी हा लाखोच्या हजार म्हणजे लाखो असतील हजारोच्या संख्येने या ठिकाणी लागवड करतोय आणि त्याचे प्रचंडपणे नुकसान होत आहे। आणि त्यामुळे जालना जिल्ह्याची मोसंबी जी आहे हिची आपलं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे। पण दुसरी गोष्ट, तुम्हाला जर ही ओळख पुसवायची जर नसेल तर या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडामागं 1,000 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल, अन्यथा या पुढील 8 दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्त्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करू, व त्याचबरोबर हे जे मोसंबी आहेत ह्या प्रत्येक दालनामध्ये या कलेक्टर साहेबांचे आम्ही टाकणार आहोत। त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर या वर्षीचा आम्हाला विमा देखील मिळावा।